सध्याच्या घडीला जगाला भेडसावणारी मुख्य समस्या म्हणजे जलवायू परिवर्तन किंवा वातावरणातील बदल होय. याचा विपरीत परिणाम संपूर्ण जीवसृष्टीवर होताना दिसतो आहे. यावर्षीच आपण बदललेले उन्हाळा, पावसाळा हे ऋतू अनुभवले आहे. कुठे ऐन उन्हाळ्यात पाऊस पडतो तर कुठे मान्सून महिनाभर दांडी मारतो. याचा प्रतिकूल परिणाम आपली शेती, उद्योगधंदे व व्यवसायावर मोठ्या प्रमाणात होत आहे. हे सर्व घडण्यामागचं प्रमुख कारण म्हणजेच जलवायू परिवर्तन किंवा वातावरणातील बदल. हे बदल कमी करण्यासाठी यवतमाळ वन विभागाने महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री माननीय श्री सुधीरजी मुनगंटीवार तसेच प्रधान मुख्य वनसंरक्षक वनबल प्रमुख श्री शैलेश टेंभुर्णीकर यांच्या मार्गदर्शनामध्ये बरेच नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले आहे. त्यापैकीच एक उपक्रम म्हणजे कुरण विकास. ज्या ठिकाणी प्राचीन काळापासून वन्यजीव व मानवांसाठी महत्वाची कुरणे अस्तित्वात होती, पण कालांतराने काही कारणांमुळे ही कुरणे नष्ट होऊन मानव वन्यजीव संघर्ष असो किंवा भूजल पातळीची घट असो यासारखे गंभीर परिणाम दिसायला लागले. व हे परिणाम कमी करण्यासाठी यवतमाळ वन विभागाने मागील 3 ते 4 वर्षांपासून कॅम्पा योजनेअंतर्गत कुरण विकासाच्या माध्यमातून जंगलालगतच्या गावांमध्ये प्रगतीचा मार्ग शोधला आहे. कॅम्पा योजनेअंतर्गत कुरण विकासाच्या माध्यमातून यवतमाळ वन विभागाने प्रामुख्याने 3 समस्यांवर काम केले आहे. पहिल्या प्रकारचे काम म्हणजे मानव वन्यजीव संघर्ष कमी करून शेतकऱ्यांचे नुकसान कमी होऊन त्यांचे उत्पन्न कसे वाढवता येईल यावर भर दिला गेला. त्यासाठी ज्या गावालगत वनक्षेत्र लागून आहे अशा क्षेत्रांची कुरण विकास करण्यासाठी निवड केली. कुरण क्षेत्राचा विकास करण्याकरता स्थानिकरित्या अवेलेबल असलेल्या गवतांच्या प्रजातींचा वापर करणे आवश्यक होते आणि या प्रजातींच्या ठोंबाच्या साहाय्याने रोपवाटिकेमध्ये रोपांची निर्मिती केली. पुढं पावसाळी कामाअंतर्गत आपण 30 सेंटीमीटर रुंद आणि 20 सेंटीमीटर खोल असलेल्या व्ही आकाराच्या 1 हेक्टर क्षेत्रामध्ये साधारणतः 5000 मीटर इतक्या लांबीच्या चर खोदल्या होत्या. 2 चरामधील अंतर आपण 2 मीटर इतके ठेवलेले होते व त्यानुसारच आपण जमिनीच्या उतारानुसार चरांचे खोदकाम केलेले होते. जोडमोहासारखे घनदाट वनक्षेत्र असो की आरणीसारखा नदीचा प्रदेश किंवा पर्जन्यमान कमी असणारा नेर दारव्हासारखा भूप्रदेश, या चौफेर बाजूने कार्य योजनेनुसार गवती कुरणे तयार केली. कार्य योजनेनुसार वर्ष 2020-21 ते वर्ष 2023-24 या वर्षांमध्ये तब्बल 668 हेक्टरवर कॅम्पा अंतर्गत कुरण विकासाची कामे पूर्ण करण्यात आली. या रोप वनांची योग्य काळजी, निगा व संरक्षण केल्याने यांची लक्षणीय वाढ दिसून येत आहे. जेव्हापासून कुरण विकासाचे काम झाले तेव्हापासून जंगली जनावरे त्या कुरण क्षेत्रातच थांबू लागले, कारण त्या जंगली जनावराला चारा तिथंच भेटू लागला व आम्हाला जंगली जनावरांचा त्रास कमी झालेला आहे. आता आमची शेताची शेतपीक वगैरे कोणत्याच प्रकारचे नुकसान काही जंगली जनावरे करू शकत नाही. पूर्वी यवतमाळ वन विभागामध्ये पीक नुकसानीच्या केसेस या बऱ्याच प्रमाणात व्हायच्या. त्यामुळे शासनाच्या निर्णयानुसार आपण शेतकऱ्यांना कंपेन्सेशन पे करत होतो व शिवाय शेतकऱ्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान व्हायचं. आता ज्या भागांमध्ये आपण कुरण विकास करून घेतला आहे त्या ठिकाणी वन्य प्राणी हे कुरणामध्येच खाद्य अवेलेबल असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तेवढ्या प्रमाणात जात नाही आहे. त्या ठिकाणी आता कंपेन्सेशनच्या केसेस कम्पॅरेटिव्हली ह्या कमी येत आहेत. या कुरणांमुळे तृणभक्षी वन्य प्राण्यांना वनक्षेत्रातच भरपूर प्रमाणात खाद्य उपलब्ध होत आहे. तसेच बिबट सारख्या हिंस्र प्राण्यांना शिकारीसाठी ही कुरणे आयडियल हंटिंग ग्राउंड्स म्हणजे शिकारीची आदर्श ठिकाणे ठरत आहे. दुसरीकडे तृणभक्षी प्राण्यांमुळे आधी होणारे पीक नुकसानीचे प्रकार यांच्यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे शासनाचा नुकसान भरपाईचा निधी मोठ्या प्रमाणात वाचल्याचे आकड्यांवरून स्पष्ट होते. याचाच अर्थ शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळू लागले आहे. शेतातील उभ्या पिकांमुळे त्यांच्या घरात समृद्धी येऊ लागली आहे.
लोकसहभागातून वनांचा आणि वनालगत असलेल्या खेड्यांचा शाश्वत विकास करून घेण्यावर महाराष्ट्र वन विभागाने नेहमीच भर दिलेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून यवतमाळ वन विभागामध्ये जे काही कुरणची कामे केली गेली त्या ठिकाणी वन्यजीवांनी मुबलक प्रमाणामध्ये चारा खाल्ल्यानंतर जो काही चारा शिल्लक राहतो तो आम्ही आजूबाजूच्या खेड्यांना संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून वाटप करत असतो, जेणेकरून आजूबाजूच्या गावांमध्ये एक चांगल्या प्रकारची डेअरी इंडस्ट्री ही उभारीस आलेली आहे. मिळणाऱ्या उच्च दर्जाच्या गवतामुळे दुधाची गुणवत्ता देखील वाढली आहे. आमच्या जनावराला भरपूर चाराही भेटू लागला आणि चाऱ्यापासून आम्हाला दूधही चांगल्या प्रकारे भेटू लागलं. दुधापासून 4 पैसे आम्हाला व्यवस्थित मिळू लागले आणि आमचं प्रपंच सुद्धा व्यवस्थित चालू आहे. चाऱ्यापासून आम्हाला दूध वाढलं आहे. माझ्या घरी 3 लिटर दूध होतं, 4-5 लिटर दूध होऊन राहिलं आणि एकाचे 10 ढोरं झाले. त्याच्यापासून मोठा उत्पन्न झालं आम्हाला. माझा दुधाचा धंदा, त्याच्यापासून माझ्या दुधाचं उत्पन्न चालू केलं. माझा खव्याचा धंदा चालू केला. त्याच्यामुळं आम्हाला पनीर काढतो, खवा काढतो, बासुंदी निघतो, कलाकंद निघतो आणि त्या पेढ्याचे त्याच्या फॅट्यामुळं आमच्या पेढ्याला भाव खूप चांगला भेटतो आणि प्रतिसाद चांगला आहे. 10 माणसाला रोजगार भेटला. या चाऱ्यामुळं आम्हाला खूप मोठा बेनिफिट झाला. या कुरणांमुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरून भूजलाची पातळी वाढत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरी व इतर जलस्रोतांना त्याचा लाभ झाला आहे. या प्लांटेशनमुळे आजूबाजूचे जे गावं आहे, विठ्ठलवाडी, सोनखास, वडबोरी, या गावांना बऱ्याच मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे. हे जे तुम्ही गवत पाहता हे शेडा जातीचं गवत आहे. अशा मार्वेल, शेडा, पवन्या, मोतीचुरा अशा अनेक प्रकारच्या प्रजाती या रोपणामध्ये आहे. यामुळे फायदा असा होतो की जे पाळीव जनावर आहेत त्यांचा दुधाच्या उत्पन्नात वाढ झालेली आहे. त्यामुळेच इथला काही भागातील पाण्याचा जो प्रश्न आहे हा निकाली निघलेला आहे. उन्हाळ्यात विहिरींना पाणीसुद्धा राहतो. आता ही जमीन पहिली डिग्रेड लँड म्हणून होती. तुम्ही पाहता तिथे पळस जास्त आहे, पण आज पळसाचं प्रमाण कमी होऊन इथे त्याची जागा गवतांनी घेतलेली आहे. माझ्या विहिरीची पातळी पहिले थोडी कमी राहत होती. आता या कुरणामुळे पाण्यात खूप वाढ आलेली आहे. पहिले एक पीक घेत होतं, आता डबल पीक घेत आहे. आधी आमच्या विहिरीचं पाणी लवकर हटायचं, आता एप्रिल-मे पर्यंत पाणी पुरतोय. कुरण विकासाची ही कामे जलवायू परिवर्तनाचे परिणाम रोखण्यास सहाय्यक ठरत आहे. कारण यामुळे वातावरणातील कार्बनचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळते. जमिनीची पोत सुधारते, जमिनीत पाणी मुरते. सदर चारा पिकांच्या सेवनाने दुधाळू जनावरांचे आरोग्य सुधारून त्यांची उत्पादकता वाढते. कुरण विकासांच्या कामामुळे बॅरल लँड व डिग्रेडेड लँड जी होती ही ग्रासलँड इकोसिस्टीममध्ये डेव्हलप झालेली आहे. त्यामुळे याचा फायदा फक्त वन्यजीवांनाच न होता ग्राउंड वॉटर रिचार्जच्या माध्यमातून ओव्हरऑल जी या परिसराची इकोसिस्टीम आहे ही रिव्हाइव्ह झालेली आहे. यवतमाळ वन विभागाच्या वतीने वेळोवेळी सदर ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी करण्यात आली. तसेच सूचना व मार्गदर्शन करण्यात आले. कुरण विकासाच्या या सर्व कामांमुळे अनेक घटक समृद्धीच्या मार्गाने यशस्वीपणे मार्गक्रमण करीत आहे. खेड्यातून शहराकडे होणाऱ्या स्थलांतरणावर देखील अंकुश लावण्यास मदत झाली आहे. कारण गावातच त्यांना मेहनतीनुसार योग्य मोबदला आणि समृद्धी दिसू लागली आहे. यवतमाळ वन विभागाने कुरण विकासातून एकाच वेळी वन्य प्राणी व्यवस्थापन, मानव वन्यजीव संघर्ष आणि परिसरातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे ह्या गोष्टी साध्य केल्या आहेत व समाजामध्ये सकारात्मक बदल करण्यासाठी यवतमाळ वन विभाग कटिबद्ध आहे.